महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह राहावी यासाठी EVM मशीन तैनात करण्याची प्रक्रिया ठाणे महानगरपालिकेकडून पूर्ण करण्यात आली आहे। ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं आहे। दिनांक 9 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत EVM मशीनचे कमिशनिंग, तपासणी आणि सीलिंग हे काम प्रभाग समिती निहाय निश्चित केलेल्या केंद्रांवर करण्यात आलं असून या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी तसंच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते। प्रत्येक EVM मशीनची कार्यक्षमता तपासून त्यानंतर अधिकृत सील लावण्यात आला आहे। सील करण्यात आलेली EVM मशीन कडक बंदोबस्तात स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून या ठिकाणी 24 तास CCTV कॅमेरे, 24 तास पोलीस बंदोबस्त आणि प्रवेश नियंत्रण व्यवस्था लागू करण्यात आली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ व्हावा यासाठी प्रशासनाकडून सर्व टप्प्यांवर पारदर्शकता पाळण्यात येत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे।